मान्य नाही केल्या मागण्याची मंजुरी केली सरकारने, त्यावेळेस आम्ही त्यांचं कौतुक सुद्धा केलं. ज्या वेळेस आम्ही मुंबईला गेलो, आता पाठीमागच्या वेळेस गेलो, त्यांनी हैदराबादचा JR काढला, त्याची अंमलबजावणी पण केली, त्यावेळेस आम्ही त्यांचं कौतुक पण केलं. ही पद्धत असली पाहिजे, ती परंपरा असली पाहिजे, केलं म्हणल्यावर केलं. परंतु त्याच्यानंतर तुम्ही 308 प्रमाणपत्र वाटले गॅजेटेडनुसार, त्याच्यानंतर काय? तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्या हे गॅजेटेडनुसार कुणबी आहे, मग तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाही? 8 महिने उलटून गेले दादा. तुम्ही 17 संस्थांचा JR 1 महिन्यात काढू म्हणले होते, 8 महिने उलटून गेले. तुम्ही गुन्हे मागे घेऊन म्हणले होते राज्यातले सगळे, का घेतले नाही? याला काय कारण आहे तुमचं? शिंदे समितीची मुदत वाढ, शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नाही. मग नेमकं काय चाललंय? व्हॅलिडिटी ऍक्ट, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र सापडले त्यांना दिले जात नाही. 58 लाख नोंदी आहेत, त्या नोंदी सगळ्या ग्रामपंचायतला लावल्या पाहिजेत. म्हणजे लोकांना कळलं ना आपली नोंद निघाली, कुठं निघाली, कशी निघाली. हे करतच नाहीयेत ते. आणि व्हॅलिडिटी तर जाणून बुजून नोकरीत पोरं गेले नाही पाहिजे. मराठी नोकरीतून वंचित राहिले पाहिजे, शिक्षणापासून वंचित राहिले पाहिजेत. मराठ्यांचं जितकं वाटलं होईल तितकं करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांकडून होतं, तितकं. कारण मतं मात्र मराठ्यांचे लागते, नेते मराठ्यांचे लागते, आमदार खासदार पण मराठ्यांचे लागते. पण त्याच आमदार खासदारांचे गोरगरीब भाजपमधले मराठ्यांचे कार्यकर्ते जे त्यांचे लेकरं बाळ मोठे होऊ नयेत, ही भूमिका देवेंद्र फडणवीसची द्वेषानं भरलेली, ती नसायला पाहिजे. कारण शेवटी इथं काय एक मराठा सुधारणार आहे दुसरा नाही असं नाही. सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांच्या लेकराबाळाचं कल्याण होणार. देवेंद्र फडणवीसांमुळे नेकनूरला बळी गेला, आणखीन काय? किती बळी घ्यायचे? देवेंद्र फडणवीसांची ही वर्तणूकच चांगली नाहीये की ज्या समाजाच्या जीवावर मोठं होते त्या समाजाच्या लेकरांचेच बळी घ्यायचे. खोटे गुन्हे दाखल करणार तुम्ही पोरांवरती, त्यांच्यावरती दबाव आणणार, आणि मग गोरगरिबांच्या लेकरांच्या असे बळी तुम्ही घेणार, आणि बलिदान व्हायला जाऊ देणार नाही. याचे हे बघा, न्याय मिळेपर्यंत तर आता आम्ही हटतच नाही. आणि किती दिवस वाट बघणार आहे? बलिदान गेलेल्या कुटुंबांच्या नोकऱ्याचा निधीचा विषय तसाच मागे ठेवला, जाणून बुजून. सारथीचे सगळे विषय 80,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची शिष्यवृत्त्या तशा ठेवल्यात, योजना सगळ्या बंद केल्यात, महामंडळाचे सगळे परतावे थांबलेत. म्हणजे जाणून बुजून मराठ्यांना जेवढा त्रास देता येईल ना तितका त्रास देण्याचं काम द्वेषानं देवेंद्र फडणवीसांकडून होत आहे. आणि ते आता कुठेतरी रोखावं लागेल. आणि ते मराठी आहेत, एक लक्षात ठेवा म्हणा. तुम्हाला वाटत सत्ता आहे, मराठ्यापुढे शान पण नाही चालत ह्या राज्यात कोणाच. कारण ह्यो मराठा आहे, ह्यो चांगल्याला उठण्यावर आणतो. तुम्हाला उठण्यावर आणायला काय टाइम लागणार नाही. मराठ्यापुढे इथे शान पण चालतच नाहीये. मराठ्यांच्या लक्षात आलं की सरकार जाणून बुजून करतंय. तुम्ही कसं आता बघा, आंदोलनाची फक्त तारीख डिक्लेअर होऊ द्या, उद्या तर तारीख डिक्लेअर होणार आहे. उद्या तारीख डिक्लेअर होणार, तुम्हाला वाऱ्यासारखे मराठी अंतरवालीकडे आलेले दिसते. कारण लोकांच्या लक्षात येतं, मग भाजपचा मराठा असो, काँग्रेस शिवसेनेचा असो, सामान्य